ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। नमो ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीति नाम्ने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणी। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हे कृष्णा करुणा सिंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्णा चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या ह्या नित्य साप्ताहिक प्रातःकालीन सत्रामध्ये। श्रीमद भागवत कथा आपण श्रवण करतोय। ग्रंथराज श्रीमद भागवतम स्कंद पहिला अध्याय पहिला 10व्या श्लोकापर्यंत आपली गाडी गेलेली आहे। आज आपण पुढचा श्लोक सुरू करूया। मागच्या श्लोकामध्ये आपण पाहिलं की कलियुग नामक या लोहयुगामध्ये लोक काय असतात, अल्प आयुष्य असतात आणि ते भांडखोर आहेत, आळशी आहेत, मार्ग चुकलेले आहेत, दुर्दैवी आहेत आणि पूर्णपणे त्रासलेले आहेत। आणि हे प्रवचन मी रविवारी घेतलं होतं आणि त्याचाच तो भाव घेऊन मी सोमवारी ते बोललो 33 ते 40 मध्ये। लक्षात ना, बिकॉज ऑफ धिस क्वालिटीज ऑफ कलियुगाज प्रोडक्शन आपण भक्ती जे सगळ्यात दिव्य अशी गोष्ट आहे या भूतलावरती उपलब्ध जीवाच्या उद्धारासाठी त्याच्याकडे दुर्लक्ष करतो। तर ते ही गोष्ट दुर्लक्ष करण्यासारखी नाही आहे किंवा ग्रँटेड समजण्यासारखी पण नाही आहे किंवा ऑप्शनला टाकण्यासारखी नाही आहे। भक्ती ही अत्यावश्यक जीवनावश्यक गोष्ट आहे। परमेश्वराची भक्ती दृढ भक्ती भावना करणं हे काय आहे, जसं आपल्याला अन्न पाणी हवा आहे तसंच हे जीवना आवश्यक काय आहे गोष्ट आहे। आणि त्याच्यासाठी आपण ठराविक वेळ 24 तासातला काढलाच पाहिजे। जसं की ABCD ह्या चारही गोष्टी झाल्या पाहिजेत। ए म्हणजे असोसिएशन ऑफ डिवोटीज, भक्तांचा संघ तो सगळ्यात पहिला आहे। तो जर नाही केला तर आपल्याला पुढची कसली बुद्धी होणार नाही। निश्चित सांगतो 6 महिने तुम्ही ठरवा मी जाणार नाही सत्संगाला, पुढची 60 वर्ष तुम्ही येणार नाहीत, ते पण लिहून देतो मी। लक्षात घ्या। बी म्हणजे ग्रंथ वाचन, जे प्रबोधन आपल्याला भांडार दिलेले गीता, भागवत, चैतन्य चरितामृत आणि इतर ह्याच्याशीच अनुषंगानं अनेक छोटी छोटी प्रभुपादांची पुस्तकं आहेत। इथं कोणीतरी म्हणेल प्रभुपादांची का अनोखा असेल, तर प्रभुपादांची एवढ्यासाठीच की प्रभुपादांसारखं विशुद्ध रूपातील तत्त्वज्ञान जसं आहे तसं आजपर्यंत कोणी प्रस्तुत केलेलं नाही। ज्यानं जीवाच्या हृदयातील नुसतं जरी हे वाचलं तरी जीवाच्या हृदयातील काय भक्तिभाव जागृत होईल, एवढं दिव्य वाणी प्रभुपादांची आहे। आणि त्यांनी हृदयापासून निस्वार्थपणे लवलेश मात्र स्वतःचा कुठेही अहंकार न ठेवता जनकल्याणार्थ सकाळी मी अभंग गुणगुणतो, आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा। संत नामदेव महाराज भगवंतांकडे प्रार्थना करतात काय की मला हे 60, 70, 100 वर्षाचं आयुष्य नको, मला आकल्प आयुष्य दे, म्हणजे कल्पाच्या अंतापर्यंत आयुष्य दे। का? ह्या सगळ्या जनांचा काय करण्यासाठी, उद्धार करण्यासाठी। ह्या सगळ्या जनांना अकल्प आयुष्य दे आणि तुझी भक्ती करायची इच्छा दे, त्यांना शक्ती दे, ताकद दे।
माझी या सकळा हरीच्या दासा, माझे जेवढे काय हरीचे दास आहेत, संत आहेत, त्या सगळ्यांना अकल्प आयुष्य दे, ही प्रार्थना असली पाहिजे. कारण हे संतच जे आहेत हेच सगळ्या जगाचा काय करू शकतात, उद्धार करू शकतात. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. जेवढे काय हरीचे दास आहेत, ज्यांनी आपलं जीवन काय केलेलं आहे, भगवंतांच्या सेवेसाठी अर्पित केलेलं आहे, त्यांना अकल्प आयुष्य दे. कल्प म्हणजे कैक पटीनं, बरोबर ना प्रभूजी? खूप मोठा कालावधी झाला कल्प म्हणजे. ब्रह्मदेवाचा एक दिवस संपतो त्यावेळेला कल्प होतो. एवढं आयुष्य म्हणजे विचार करा. ही प्रार्थना करतात नामदेव महाराज भगवंतांच्या चरणी, विठुरायांच्या चरणी, की असं आयुष्य दे संतांना की त्याच्याशिवाय जगाचा उद्धार होणं शक्य नाही. तर भक्ती खूप सुंदर आहे, पण ती मधाच्या बाटलीसारखी आहे. बाटली बाहेरून चाकून किंवा त्याचं वर्णन करून आपल्याला त्याची गोडी कळणार नाही. ती आचरणात आली पाहिजे. आचरणात आली पाहिजे तर आपल्याला भक्तांचा संग करण्याशिवाय पर्याय नाही. ए झालं, बी झालं, ग्रंथवाचन केलं पाहिजे. आपल्याला घरी आपण काय 24 तास सत्संगात जाऊन बसू शकत नाही, पण चुकवता कामा नये संघ. ग्रंथवाचन केलं पाहिजे, घरी वाचन केलं पाहिजे. कलियुगामध्ये वाचन आणि श्रवण दोन्ही गोष्ट इक्विव्हॅलंट आहेत. पूर्वी फक्त श्रवण होतं, मग कलियुगामध्ये काय आहे, श्रवण करण्याची सुविधाच उपलब्ध नाही आहे ना. पूर्वी लोक दिवसाचे 8-8, 10-10 तास श्रवण करायचे. आता ती सुविधा उपलब्ध नाही आहे. त्यामुळे वाचन आणि श्रवण बोथ आर इक्विव्हॅलंट. त्याच्यानंतर सी फॉर चॅन्टिंग, नामस्मरण केलं पाहिजे नियमितपणे, अजिबात न चुकता. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवंतांच्या नामाचा महिमा गान केला पाहिजे. गुरुमारांचं आजचं सकाळचं कोट आहे, वाचा तुम्ही. कलियुगामध्ये बाकी सगळ्या विधी एक्सपायरी डेट झालेल्या आहेत. ज्ञानमार्ग, ध्यानमार्ग सगळ्या एक्सपायरी झालेल्या आहेत. केवळ एकमेव गोष्ट चालणारी आहे मेडिसिन, ते म्हणजे काय, हरिनाम. केवळ एकमेव गोष्ट या कलियुगामध्ये काय आहे, एक्सपायरी झालेली नाही आहे, ते म्हणजे हरिनाम. बाकी सगळे मार्ग ज्ञानाचे, ध्यानाचे, तिथं बसा बरोबर, सगळे एक्सपायर झालेले आहेत. तर भक्तीसाठी वेळ काढला पाहिजे. वेळ नाही मला असं जो म्हणतो ना, त्याचं काय खरं नाही. तुम्हाला कळत का नाही ना, मला कळत नाही बहुतांश लोकांना. खरंच सांगतो, देअर इज नथिंग एल्स इन दिस वर्ल्ड रादर दॅन डिवोशन अनटू लॉर्ड कृष्णा. नथिंग एल्स. हे ज्या दिवशी तुम्हाला कळेल ना, त्या दिवशी तुमच्या हृदयातनं भक्तीचा असा झरा उन्मळायला लागेल, ज्याला बघून इतर लोक भक्त बनतील. पण हे तुम्ही मागच्या प्रवचनात मी थोडक्यात सांगितलं होतं त्या 7 मिनिटामध्ये, की तुमच्यावरती सुकृती आहे. सुकृती झाली म्हणून तुम्हाला हरिभक्ती करायची काय होते, इच्छा होते. मग ती सुकृती तुम्ही एवढे जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. एवढी कृपा तुमच्यावरती झालेली आहे, तुमची सुकृती झाली आहे, तर डोंट बी लेझी नाव. लक्षात ना, की आजकाल कसं MBBSला ॲडमिशन घेणं म्हणजे कठीण झालेलं गोष्ट आहे. मुलं 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष अटेम्प्ट देत बसतात नीटचे. आणि एखादं समजा MBBSला ॲडमिशन झालं एवढे प्रयास करून, आणि तो म्हटला चला आता माझ्या MBBSला ॲडमिशन झालं, आता काय मस्त पुस्तकं सगळी उशा खाली घेतो आणि गप झोपतो, तर तो डॉक्टर बनेल का? नाही. तसं तुम्ही सगळ्या प्रकारच्या क्वालिफाईंग टेस्ट पास करून कुठे आलायत, ह्या स्टेजला आलेत भक्तीच्या. नाव तुम्हाला काय, कृष्ण भक्तीमध्ये काय झालंय, गोडी थोडीफार निर्माण झालेली आहे. याचा अर्थ तुम्ही त्या सगळ्या क्वालिफाईंग टेस्ट, सगळे वेद, सगळी पुराणं, सगळे तपश्चर्या, सगळे यज्ञयाग सगळं करून तुम्ही ह्या स्टेजला आलाय. त्यावेळेला तुमच्या मुखामध्ये काय येतंय, कृष्ण नाव येतंय. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अन्यथा कोणाच्याही मुखामध्ये राम आणि कृष्णाचं नाव येत नाही, शास्त्रांचं वचन आहे. लक्षात नाही. त्याच्याबद्दल गोडी उत्पन्न होणं परमेश्वराच्या नावाबद्दल. तर ही जी गोडी आहे ती डेव्हलप होण्यासाठी तुम्ही अगणित जन्म काय केलेला आहे, तपश्चर्या केलेला आहे. तुम्हाला आज माहीत नसेल, पण जसं की आपण त्याला काय म्हणतायत, रिट्रोवर्ट स्टडी करू शकतो. म्हणजे आज ह्या जन्मात आपण काय कृत्य करतोय आणि कसं आपल्याला संसाधन लाभलं यावरून आपण मागच्या जन्मात कोण होतोय हे आपण समजू शकतो. तसंच ह्या जन्मभरात आपण काय करतोय आणि काय करणार आहोत त्यावरून आपण समजू शकतो की आपला पुढचा जन्म कोणता होणार आहे.
लक्षात ना. तर ह्या जन्मात तुम्हाला कृष्ण भक्तीबद्दल गोडी लागली, या अर्थ वेदामध्ये सांगितलेले सार सत्य आहे. काय की तुम्ही अनादी काळापासून काय केलेलं आहे, पुण्यकर्म केलेली आहात, अशी पुण्यकर्म जी भगवत भक्तीपूरक होती. म्हणून ह्या जन्मामध्ये आपल्याला काय मिळालं आहे, कृष्ण भक्ती करण्याचं इच्छा झाली आहे. आणि ती इच्छा जी झालेली आहे तिला कृतीची जोड असल्याशिवाय डिग्री मिळणार नाही. तर आळस झटकून टाकला पाहिजे बिलकुल, आणि सगळी कामं बाजूला ठेवली पाहिजेत. मी तर सांगेन आठवड्यात 2-4 तास सगळी कामं बाजूला ठेवता येत नाही आपण आपल्याला. असं आहे का कुठं? मोबाईल घेतला तर 4 तास असे जोडून जातात पेट्रोल सारखे. पेट्रोल माहिती आहे तुम्हाला, असं टाका जमिनीवरती भरकन उडून जातं. जातात की नाही प्रभूजी? मोबाईल हातात घेतला की 3-4 तास असेच गेले फुर. मग आठवड्यात 2 वेळा आपल्याला 2-2 तास काढता येत नाहीच. चुकीची गोष्ट आहे. कारण हे तुम्ही संग नाही केलात ना तर तुम्हाला बुद्धी होणार नाही भक्ती करायची. तुम्हाला नाही होणार, मला पण होणार नाही. मी पण आळशी झालोय तुमच्यामुळे. तर आता पुन्हा आता काय, आता पावसाळा संपतोय, चातुर्मास संपतोय, त्यामुळे मरगळ झटकून टाकूया सगळ्यांनी आणि सगळ्यांना जोमानं काय मॉर्निंग सत्र चालू करूया. मॉर्निंग सत्र फार महत्त्वाचं आहे भक्तीमध्ये. आणि जो मॉर्निंग सत्र अटेंड करतो ना, दिवस खूप चांगला जातो प्रभूजी. खूप भक्तांच्या सानिध्यामध्ये प्रभुपादांनी जे आपल्याला दिलेलं आहे मॉर्निंग सत्र, ते जर आपण नित्यनेमानं अटेंड केलं, भगवंत मंगल आरती, अरे दिवसाचं अमंग सगळं झटकून टाकण्याचं मंगल दर्शनामध्ये आहे ना. भगवंत मंगल दर्शन आणि मंगल आरती केल्यानंतर कशाला दिवसामध्ये काय अमंगल राहणार आहे. चिंता करू नका बिझनेसची. त्याची तार जी आहे ना ती सगळी दुर्गादेवीच्या हातामध्ये आहे. आणि दुर्गादेवी सँक्शन करेल भगवंतानी कृपा केली की. काय लागतं, शास्त्र सांगतात मनुष्याने आपला चरितार्थ चालण्या इतपत अन्न वस्त्र निवारा आणि 4 पैसे गृहस्थ असाल तर बॅलन्सला एवढ्या इतपत सहज उपलब्ध आहे तो व्यवसाय करावा. काय सहज उपलब्ध आहे तो व्यवसाय करावा. खूप आटापिटा करून जास्त पैसे कमवण्याचा काय प्रयत्न करू नये. कालचंच एक मी प्रवचन गुरुमा ऐकत होते, गुरुमा सांगत होते की ही जी तृष्णा आहे संपत्तीची, ती तुम्ही जेवढी संपत्ती कमवाल ना तेवढी वाढत जाते. गुरुमा एका रिक्षालाच उदाहरण देत होते, जो पायानं रिक्षा चालवतो चालत चालत, म्हणजे अंग मेहनतीनं, म्हणून त्याची तृष्णा किती असणार, फारच ते दिवसाला 100-200 रुपये. पण एखाद्या करोडपती माणसाची तृष्णा किती असणार दिवसाला, हे 1 करोडचे अजून 2 करोड कसे करू, ही तृष्णा काय भागणार नाही. मग तुम्ही मेहनत करणार रिक्षा चालक असा किंवा विमानात बसून फिरणारे असा, तृष्णा तीच आहे. त्यामुळे ह्या तृष्णेवरती मात केलं पाहिजे. आणि त्यांच्यासाठी जे आहे ना, आपण आता कृष्णलीला पाहिली, त्याच्यामध्ये तो खूप सुंदर श्लोक होता, निवृत्त तरशेर उपगीयमानात. ज्यांच्या सगळ्या तृष्णा निवृत्त झाल्या त्यांच्यासाठी हे आहे. आणि मग आपण हे ऐकून तृष्णा आपल्या भरमसाठ जागृत ठेवून काय आपण कोणत्या मार्गाला आहोत. निवृत्त तर्श झालं पाहिजे. तर्श म्हणजे तृष्णा, पिपासा, लालसा, ग्रीड. ही ग्रीड जी आहे याच्यापासून मोकळं झालं पाहिजे. आणि ही ग्रीडपासून मोकळं जोपर्यंत आपण होत नाही तोपर्यंत आपलं काय खरं नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही मेहनत करा अथवा नका करू, तुमच्याकडे जेवढं काय धन संपत्ती, पैसा अडका, प्रॉपर्टी, बँक बॅलन्स, शिक्षण, आरोग्य, पत्नी, मुलं बाळं हे यायचं तेवढं येणार. कारण ह्याचं सगळ्याचं अकाउंट तुम्ही भौतिक अकाउंट आहे. हे कुठे खोललं आहेत, मागच्या जन्मामध्ये खोललेलं आहात. नाव यू आर गेटिंग द रिटर्न्स. याच्यासाठी विशेष प्रयत्न करायची गरज नाही आहे. त्यामुळे सहज सोपं साधन जे उदरनिर्वाहासाठी उपलब्ध आहे ते माणसांना करावं आणि त्याच्यामध्ये समाधानी राहावं. लक्षात. त्रिविधा संतोषे कर्तव्य, स्वदारे भोजने धने. काय सांगितले शास्त्रामध्ये, त्रिविधा संतोषे कर्तव्य. माणसाचं कर्तव्य काय आहे, ह्या 3 गोष्टीमध्ये त्यानं संतोषी असलं पाहिजे, म्हणजे समाधानी असलं पाहिजे. कशामध्ये, स्वदारे म्हणजे स्वतःची पत्नी, इकडे तिकडे तोंड मारत फिरायचं नाही आहे. लक्षात ना. स्वतःचे पत्नीमध्ये संतुष्ट असलं पाहिजे. भोजन जे काय आपल्याला मिळतं भगवंतांच्या कृपेनं त्याच्यामध्ये संतुष्ट असलं पाहिजे. ते समोर आल्यानंतर मग हे कडूच झालं, हे आंबटच झालं, हे अळणीच झालं, काय तुला करताच येत नाही,
असले गोष्टी करायच्या नाही. आमची बायको हातवरती करते. सकाळी कालच तिला बोललो होतो मी हे ती मी जरा वेळ मारून दिली. मी म्हटलं राधा श्यामसुंदर तसं खावं लागतं ना, मग मला वाईट वाटतं, बरोबर की नाही. चवदार बनवलं पाहिजे, पत्नीचं कर्तव्य आहे ते, भगवंत अर्पण करायचं असतं ना ते. तर ते भगवंतासाठी माझी तळमळ होती. हात वरती केला लगेच. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. त्रिविधा संतोषे कर्तव्य स्वदारे, स्वतःची पत्नी. लिमिटेड सेन्स एन्जॉयमेंट इज अलाउड फॉर गृहस्थ. काम वासनांच्या बळी पडून जीवन काय होणार, नरकमय होणार. हे चालू जीवन पण नरकमय होणार आणि भावी जन्मसुद्धा नरकमय होतील. त्यामुळे स्वतःच्या पत्नीमध्ये प्रत्येकानं संतुष्ट राहिलं पाहिजे. भोजने जे काय समोर भगवंतांच्या कृपेने येईल ते समाधान काय केलं पाहिजे, गिळंकृत केलं पाहिजे. पण ते भगवंतांना दाखवलेला प्रसाद असला पाहिजे, बरं का. नाही तर समोर कोणीतरी चिकन बिर्याणी वाढली, काल जसं सांगत होतो उदाहरण, चला समोर आलेलं आहे भगवंताच्या कृपेनं, नाही, पापात कुठच्याही सहभाग घ्यायचा नाही. आणि धन कमवण्याच्या लालसा, त्याच्यासारखी लालसाच नाही दुसरी कुठची, लक्षात ना. धन कमवण्यासारखी दुसरी कोणती लालसाच नाही. पूर्वी भिंती फोडून लोक घरफोड्या करायचे, त्याला म्हणून घरफोडी नाव होतं, लक्षात ना. त्यांना माहिती असायचं कुठे कुठे काय आहे, दालन आहे, कुठं पैसा ठेवलेला आहे, तिथली भिंत फोडायचे आणि आतमध्ये जाता येईल एवढा असं बोगदा बनवायचे. आणि मग मनामध्ये भीती असायची, आतमध्ये मालक असेल तर तलवार वगैरे घेऊन पहिलं पाय घालायचे, तोटलात तर पाय तुटेल, मुंडकं तुटणार नाही. म्हणजे माणसाला किती ह्या देहापेक्षा पण धन प्रिय आहे. मग हे गुरुमाने सांगितलं सांगतो. दुसरं गुरुमाने उदाहरण दिलं सैनिकांचं. भले काही जण हृदयामध्ये तो देशप्रेमाचा भाव ठेवून जात असतील नसतील, पण जात आहेत कशासाठी, अर्थार्जन करण्यासाठी जात आहेत ना. म्हणजे त्या विरोधी पक्षाची गोळी खाऊन हा मरायला तयार आहे, कशासाठी, धन अर्जन करण्यासाठी. म्हणजे मनुष्य धन अर्जन करण्यासाठी स्वतःचा जीव द्यायला तयार आहे राव. मी केवढी मोठी तृष्णा आहे विचार करा. तर हे तीन गोष्टीमध्ये माणसाने काय राहिलं पाहिजे, समाधानी राहिलं पाहिजे. स्वदारे, भोजने, धने. आणि तोच मनुष्य काय राहील, भक्तीमध्ये दृढ राहील. अन्यथा तुम्ही ह्या इंद्रियांच्या मागे वेडेपिसे झाला तर काय भक्ती करणार आपण, इम्पॉसिबल. आता एखाद्याला बघताना वाटतं की प्रभूजी तुम्ही एवढी मोठी प्रवचन सांगता, तुम्ही एवढं मोठं हे बांधलं, मी काय बांधलेलं नाही, मला काय माहीत नाही आहे. ह्याचं कारण वेगळं आहे, ते त्यांना माहिती आहे. त्यांनी तुम्हाला सुविधा उपलब्ध करून द्यावं म्हणून हे माझ्याकडनं मला राबवता येत ते. यू डोंट नो. आय एम वर्किंग 24/7 फॉर धिस पर्पज. पैसा माझ्या इथं येतोय आणि असं टच करून जातोय, बस. आय एम नॉट अर्निंग अ सिंगल पेनी फ्रॉम हिअर. उलटा अजून कर्ज काढावं लागते महिन्याला 50,000 लाखभर रुपये टू मेंटेन ऑल दिस थिंग्स. जे बिझनेसमध्ये त्यांना माहिती असते. हे आपण काय असं काही लँडलॉर्ड नाही ना, अंबानीचे पुत्र. माझ्या हृदयात एकच इच्छा होती जागृत तीव्र, की कुठेतरी भगवंता तुझं सुंदर मला सेवा चाकरी करता यावी, तोपर्यंत मी तुला विग्रह रूपात आणणार नाही, असा मी पण केला होता. जवळजवळ 22-23 वर्ष पण तो निभावला मी. भगवंत जवळ पण जायचो नाही मी विग्रहांच्या, कोणी कधी बोलावलं तर भीती वाटायची मला. या हरे कृष्ण. जवळ पण जायचो नाही अभिषेकला वगैरे. असा कोणी सेवेला बोलवतं, हरिनाम कीर्तन करतो, बस माझी तेवढीच लायकी आहे. आणि तेवढीच लायकी आहे आपली. चैतन्य महाप्रभूने हे सांगितले तर आपण कोण मोठे शाणे लागून गेलो. चैतन्य महाप्रभू सांगतात, माझ्या गुरूनं मला जाणलं की मी मूर्ख आहे आणि मला एकच गोष्ट सांगितली, काय, बस हरिनाम कर. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. बरं, भगवंताने दिलंय ते लाथाडाची गरज नाही ना. जे दिलंय ते स्वीकारा, त्याच्यामध्ये राहा, भक्ती भजन करा, आसक्ती रहित. उद्या उचलून वडाच्या झाडाखाली बस म्हणून सांगितलं तर तिथं पण बसायची तयारी पाहिजे. तिथं स्वप्न येतं का म्हणे, अरे माझं केवढं छान होतं, मस्त मस्त छान छान, आता काय मजा असेल. नाही, 24/7 आपल्याला परमेश्वराचं स्मरण झालं पाहिजे, कीर्तन झालं पाहिजे, प्रचार झाला पाहिजे.
हे कर्तव्य असलं पाहिजे. मग तुम्ही राजा असा किंवा रंक असा काही फरक पडत नाही, काही फरक पडत नाही. भगवंताचे भक्त, कित्येक भक्त जे आहेत ते खूप मोठे मोठे राजाच होऊन गेले आणि वेळ आली त्यावेळेला त्यांनी आपल्या सगळ्या संपत्तीचा परित्याग पण केला. असा म्हणजे कसा, गुरु महाराज सांगतात, विष्ठा केल्यानंतर माणूस जसा मागे फिरून पण बघत नाही तसा त्याग केला पाहिजे. आता सगळीकडे टॉयलेट आलेले आहेत, पूर्वी आपण जायचो घेऊन, विष्ठा केल्यानंतर ती बघायचो का आपण किती छान आहे, वा सुंदर मस्त, नाही ना, पळ काढायचो. कारण ते एक ठराविक ठिकाण असायचं प्रत्येक वाडीमध्ये, ते खूप दुर्गंधी असायची. तसं ह्या संपत्तीवरची आसक्ती जी आहे ती तशी माणसानं त्यागली पाहिजे वेळ प्रसंगाला की. आणि वेळ प्रसंगाला तर भगवंतांच्या चरणाशी ती स्वअर्जित करून कष्टानं अर्पित पण केली पाहिजे. आळस करता का म्हणे कुठच्याही बाबतीत, कुठच्याही बाबतीत आळस करता का म्हणे. आज आपण पुढचा 11वा श्लोक पाहूया. प्रास्तावनातच अर्धा तास गेला. हरे कृष्ण. प्रास्तावनाच खूप महत्त्वाची असते. त्यानंच काय होतं, आपलं हृदय तीव्रतेनं परमेश्वराच्या चरणाशी काय होतं, दृढ आकृष्ट होतं. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं तथो जयमुदीरये. नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. ग्रंथराज श्रीमद भागवतम की. मी म्हणेन माझ्याहून तू म्हणा. ग्रंथराज श्रीमद भागवतम स्कंद पहिला अध्याय पहिला श्लोक 11वा. ह्या श्लोकामध्ये 3 ओळी आहेत. भूरिणी भूरि कर्माणि श्रोतव्यानि विभागशः अतः साधोत्रयत्सारं समुद्धृत्य मनीषया. ब्रूहि भद्राय भूतानां येनात्मा सुप्रसीदति. भूरिणी भूरि कर्माणि श्रोतव्यानि विभागशः अतः साधोत्रयत्सारं समुद्धृत्य मनीषया. ब्रूहि भद्राय भूतानां येनात्मा सुप्रसीदति. भूरिणी पुष्कळ प्रकारचे, भूरी अनेक, कर्माणि कर्तव्ये, श्रोतव्यानि शिकण्यास योग्य,
योग्य विभागशः विभागशः विषयांचे भाग करून विषयांचे भाग करून अतः म्हणून म्हणून साधो साधो हे ऋषी हे ऋषी अत्र अत्र येथे येथे यत यत जे काही जे काही सारम सारम सार सार समुद्धृत्य समुद्रृत्य निवड करून निवड करून मनीषया मनीषया ज्ञान विषयात उत्तम ज्ञान विषयात उत्तम ब्रूही ब्रूहि कृपया कृपया आम्हाला सांगा आम्हाला सांगा भद्राय भद्राय हिताकरिता हिताकरिता भूतानाम भूतानां जीवांच्या जीवांच्या येन येन ज्यामुळे यामुळे आत्मा 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 सुप्रसिद्धती सुप्रसिद्धती पूर्ण संतुष्ट होत असतो. संतुष्ट होत असतो. भाषांतर. अनेक प्रकारची शास्त्रे आहेत अनेक प्रकारची शास्त्रे आहेत आणि आणि सर्वांमध्ये सर्वांमध्ये अनेक अशी अनेक अशी ठरवून दिलेली ठरवून दिलेली विभिन्न कर्तव्ये आहेत विभिन्न कर्तव्ये आहेत जी अनेक वर्षाच्या जी अनेक वर्षांच्या अध्ययनानंतरच अध्ययनानंतर समजू शकतात. समजू शकतात. म्हणून हे ऋषीवर्य हे ऋषीवर्य सर्व धर्मशास्त्रांचे सर्व धर्मशास्त्रांचे सार कृपया निवडा कृपया निवडा आणि ते सर्व जीवांच्या कल्याणार्थ ते सर्व जीवांच्या कल्याणार्थ स्पष्ट करा. स्पष्ट करा. म्हणजे अशा संदेशाने अशा संदेशाने त्यांची अंतःकरणे पूर्णपणे संतुष्ट होतील. पूर्णपणे संतुष्ट होतील. तात्पर्य बाय हिज डिवाइन ग्रेस श्रील प्रभुपाद की. आत्मा हा जडाहून आणि भौतिक तत्वाहून भिन्न आहे. तो स्वभावतः अप्राकृत दिव्य आहे आणि म्हणून तो आत्मा कोणत्याही भौतिक योजनांनी संतुष्ट होत नाही. सर्व धर्मशास्त्रे आणि आध्यात्मिक उपदेश हे आत्म्याच्या संतोषाकरता आहेत. असे अनेक प्रकारचे उपाय आहेत जे निरनिराळ्या ठिकाणी सांगितले आहेत. म्हणून शास्त्रांची संख्या असंख्य आहे. या विविध धर्मग्रंथात निरनिराळ्या पद्धती आणि ठराविक कर्तव्ये सांगितली आहेत. या कलियुगातील सामान्य लोकांची पतित स्थिती लक्षात घेऊन नैमिषारण्यातील ऋषींनी असे सुचविले आहे की श्रील सूत गोस्वामींनी अशा सर्व धर्मग्रंथांची सर्व प्रकारची शिकवण सारग्रहित करावी. कारण या युगात पतित जीवांना वर्ण आणि आश्रम पद्धतीनुसार दिलेले शास्त्रातील उपदेश समजणे आणि पालन करणे शक्य नाही. वर्णाश्रम पद्धतीचा समाज ही उत्तम समाज रचना समजली जाते कारण त्यामुळे आध्यात्मिक स्तरावर मनुष्याची उन्नती होते. पण कलियुगामुळे या पद्धतीचे नियम व विधाने पाळणे शक्य नाही. तसेच सामान्य लोकांना वर्णाश्रम संस्थेत सांगितल्याप्रमाणे आपापल्या कौटुंबिक संबंधापासून अलग होणे शक्य नाही. सारे वातावरण विरोधाने भरलेले आहे आणि हा विचार करून मनुष्याला समजून येते की या युगामध्ये सामान्य मनुष्यांचा आध्यात्मिक उद्धार होणे फार कठीण आहे. या बाबतीत ऋषींनी श्री सूत गोस्वामींना जे कारण सांगितले आहे त्याचे स्पष्टीकरण पुढील श्लोकात केले आहे. भूरिणी भूरी कर्माणी श्रोतव्यानी विभागशः. अनेक प्रकारची काय आहेत शास्त्र आहेत आणि त्या अनेक प्रकारच्या शास्त्रामध्ये जीवाच्या उद्धारासाठी परमकल्याणासाठी अनेक मार्ग वेगवेगळ्या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत. पण ही अनेक प्रकारची शास्त्रे ह्या कलियुगाच्या प्रोडक्शनला ते वाचन करणे त्याचं मनन करणे चिंतन करणे सारग्रहित करणे शक्य नाही. कारण कलियुगातील प्रोडक्शन कसं आहे मागच्या श्लोकात सांगितलं तसं अल्पायुष्य आहे आळशी आहे मार्ग चुकलेला आहे भटकलेला आहे मंद आहे सुमंद आहे मंदमती आहे मंदगती आहे दुर्दैवी आहे अभागी आहे आणि पूर्णपणे त्रासलेला आहे. आणि त्यामुळे या कलियुगातील मनुष्याचा उद्धार करण्यासाठी हे प्रभो हे भगवन गुरूंना कधी भगवन पण संबोधलं जातं. तर हे भगवन तुम्ही कृपा करून आम्हाला काय करा तुम्ही ह्या सगळ्या शास्त्रामध्ये काय आहात निपुण आहात. त्यामुळे सगळ्या शास्त्रांचं सार एकदम सोपी पद्धती काय असेल जीवाच्या परम कल्याणासाठी तर ती सांगा. याचाच अर्थ ग्रंथराज श्रीमद भागवतम जे आहे ते केवळ जरी आपण एक ग्रंथ जरी आपण अभ्यासला रोज पठण केला रोज वाचन केला तरी आपलं काय होईल परम कल्याण होईल. ह्याचा अर्थ हा आहे. कारण हा प्रश्न आहे त्याचं उत्तर कुठं आलंय पूर्ण
ह्या भागवतमच्या 12 खंडामध्ये आलेलं आहे. दुसरं काही करायची गरज नाही आहे. 9 खंडामध्ये भगवंतांचे इतर सगळे जे अवतार आहेत त्याबद्दल विस्तृत माहिती आहे. भगवंतांच्या भक्तांची खूप सुंदर माहिती आहे. आणि मग दशम स्कंदामध्ये भगवंतांच्या लीला 90 अध्यायामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि 11व्या आणि 12व्या खंडामध्ये भागवत फिलॉसॉफी, भागवत धर्म सांगितलेला आहे. आणि अंती सांगितलं आहे काय, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जसं की बरेच आचार्य आपले सांगतात की भगवद्गीता सुरू होते सांख्ययोगानं आणि संपते कुठे, आत्मसाक्षात्कार म्हणजे कृष्णस्तु भगवान स्वयं सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज. भागवतम चालू होतं इथून ओम नमो भगवते वासुदेवाय, म्हणजे आता ज्यानं मान्य केलंय की कृष्णस्तु भगवान स्वयं त्यानं पुढे जायचंय भागवतम. आणि भागवतम चालू होतो ओम नमो भगवते वासुदेवाय, म्हणजे हे वासुदेव तुम्हीच पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहात. आणि समजतं कुठे, त्या वासुदेवाचं भजन कसं करायचं, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. चैतन्य चरितामृत चालू होतं ह्या स्टेजवरनं, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि चैतन्य चरितामृत संपतं कुठे, भगवंतांच्या दिव्य प्रेमाभक्तीमध्ये. अशी प्रेमाभक्ती की रात्रंदिवस तो जीवात्मा भगवंतांसाठी काय होतो, वेडा पिसा होतो. एक क्षण त्याला झोप लागत नाही. जसं की एखादा युवक युवतीच्या प्रेमामध्ये किंवा युवती युवकाच्या प्रेमामध्ये पडल्यानंतर जसे वेडेपिसे होतात, पण हे असं वेडेपिसं काही क्षणिक असतं. जसं त्यांचं मिलन होतं त्याच्यातलं सगळं ते काय आहे ते संपून जातं. पण परमेश्वरासाठी वेडेपिसं जो होतो तिथं संपण्याची गोष्टच नाही, कारण ही न संपणारी गोष्ट आहे. कारण भगवंत अनादि अनंत रूपम आहे, तसंच भगवंतांवरती केलेलं प्रेम सुद्धा काय आहे, अनादि आहे. आणि त्या प्रेमाचं आपल्याला कधीच काय येणार नाही, ढेकर येणार नाही. आता मी तृप्त झालो परमेश्वर प्रेम करू असं कधीच होणार नाही. आणि भगवंत सुद्धा तेवढंच रेसिप्रोकेट करतात. जेवढं जीवात्मा त्यांना समर्पित होतो तेवढं भगवंत त्याच्या 10 पटीनं काय करतात, प्रेमाचं आदान प्रदान करतात. आणि तो नुसता असा वाढत वाढत जाणारा सोहळा असतो, जबरदस्त दिव्य अलौकिक अप्रतिम. आणि ती अलौकिकता ह्याच लोकांमध्ये, मर्त्य लोकांमध्ये राहून अनुभवण्याचं सुविधा कुठे असेल तर ती केवळ आणि केवळ मनुष्य देहामध्ये आहे. देवतांच्या देहामध्ये पण नाही आहे. लक्षात ना, देवतांच्या देहामध्ये पण नाही आहे. कारण देवतामध्ये जेवढी स्वार्थी वृत्ती आपण पाहतो तेवढी कुठेही नाही. आणि निवृत्त तर्श झाल्याशिवाय भगवतभक्ती मिळत नाही. निवृत्त तर्श होणं एकाच देहामध्ये शक्य आहे, ते म्हणजे मनुष्य योनी. आणि एवढा भाग्यवान आपण आहोत. पण म्हणून इथं काय म्हटलंय, अभद्र जन अभद्र आहे, त्यांच्या भद्रा करता काहीतरी असेल ते, हिता करता काहीतरी असेल ते सांगा. अभद्र म्हणजे, भद्र म्हणजे खूप चांगलं भाग्यवान. पण ह्या कलियुगातील लोक काय आहेत, अभद्र आहेत. नष्ट प्रायेषु अभद्रेषु नित्यम भागवत. म्हणजे हे अभद्र जर जीवनात नष्ट करायचं असेल तर काय केलं पाहिजे, आपण नित्य भागवत श्रवण केलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे. दुसरं काही करायची गरज नाही. गुरु महाराज सांगतात ही अशी पद्धती आहे, भागवत केवळ श्रवण करणे, वाचन करणे, की दुसरं काही करायची गरज नाही. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये रुची निर्माण झाली तर दुसरं खरंच काय करायची गरज नाही. 9 विधा भक्तीतले बाकीचे 8 प्रकार सोडून दिला तरी चालेल. पण ज्याला भागवतामध्ये रुची होते तो कसा बाकीचे 8 प्रकार करायचा थांबेल, बरोबर की नाही, नाही थांबणार तो. आणि ह्याच्याच वरनं कळतं आपल्या हृदयामध्ये किती भक्ती जागृत झाली. ती तुमची उत्सुकता असली पाहिजे. येणं केन प्रकारे परमेश्वराची निगडीत, माझ्या पांडुरंगाशी कृष्णाशी निगडीत जे काय चाललंय त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये माझं काय उत्साहपूर्वक सहभाग असला पाहिजेच. हे त्याला वाटणार ज्याला आपण हे तत्वता सार ग्रहित करणार, अन्यथा नाही. अन्यथा नाही मग आपण त्या संसार चक्रामध्येच अडकून राहणार. भले मग आपल्याला भक्ती थोडीफार कळली आहे काय नाही कळली आहे. रूपात लिटरली शिव्या घालतात. रास्कल म्हणतात की मी एवढी मेहनत करतो तुमच्यासाठी, पण तुम्ही रास्कल आहात, तुम्हाला हे भक्ती भजन करायची इच्छा होत नाही. माझा जन्म घालवला, मी माझं रक्त आटवलं,
हजारो लिटर्स, माझं आयुष्य वेचलं, पण तुम्हाला भक्तिभजन करायची इच्छा होत नाही आहे. ही व्यथा असते संतांच्या हृदयाची, संतांची तळमळ असते. जीवाचा काय व्हावा, जीवाचं परम कल्याण व्हावं, एकमेव हृदयामध्ये खंत असते संतांच्या. त्यांना दुसरं काही नको असतं. जे कोण भक्ती आचरण करतायत त्यांनी खूप अजून चांगल्या पद्धतीनं करावी, जे करत नाहीत त्यांनी ती स्वीकारावी, तत्वता जाणावी आणि आपलं जीवन काय करावं, सफल करावं. आणि याच्यासाठीच ते एकाच ध्यान प्रेरित झालेले असतात. विचार करा, इस्कॉनमध्ये कित्येक तरुण मुलांनी काय केलं, आपलं जीवन अर्पित करून ब्रह्मचारी आश्रम पत्करला आहे. वेळेत का होते, IITians, डॉक्टर्स, ग्रॅज्युएट, इंजिनियर्स, बिझनेसमन्स, टायकून्स, एवढे सगळे महान महान ह्या भौतिक जीवनातील सर्वोच्च ज्ञान विज्ञान डिग्र्या संपादित केलेले लोक आहेत. वेळेत का ते, आणि आपणच शाणे आहोत. आपल्याला सत्संगाला यायची पण बुद्धी होत नाही, मंगलातीला यायची बुद्धी होत नाही, आपण शाणे आहोत. ते तिथं प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतायत. तसेच सामान्य लोकांना वर्णाश्रम संस्थेत सांगितल्याप्रमाणे आपापल्या कौटुंबिक संबंधापासून अलग होणे शक्य नाही. आश्रमामध्ये काय सांगितलंय, पहिली 25 वर्ष गुरुच्या आश्रयाखाली आश्रमात राहिलं पाहिजे, ब्रह्मचर्य आश्रम. आपण पाठवतो का मुलांना? नाही, माझा एकच आहे किंवा माझी एकच आहे, माझ्याजवळच पाहिजे. नाही, शास्त्र सांगतायत वयाची 25 येईपर्यंत मनुष्यानं कुठं राहिलं पाहिजे, गुरुच्या आश्रमात राहिलं पाहिजे. त्यांच्या छत्रछायेखाली हे आध्यात्मिक शास्त्र शिकून घेतलं पाहिजे, जीवनाचं सार शिकून घेतलं पाहिजे. पण नाही, बरं ते राहू देत, ब्रह्मचर्य आश्रम गेला, गृहस्थ आश्रमी झाला, मग 50 वर्षानंतर कोण वानप्रस्थी होतंय? अरे मरायला टेकला तरी त्याला गृहत्याग करायची इच्छा होत नाहीये. मरायला टेकलाय, आता पुढच्या काही क्षणात मरेल किंवा आणखीन 2 दिवसांनी मरेल, पण घर त्याग करायची इच्छा होत नाही आहे. त्या कोशातनं बाहेर यायची इच्छा होत नाही आहे. त्या रेशीम किड्यासारखं आतमध्येच तो मरणार. हा, मग तो मेल्यानंतर त्याला पुनर्जन्म मिळतो, सुरवंटाचा फुलपाखरू होतं, पण तो पुढचा देह, तो देह गेला, नष्ट झाला ना. आणि तो नष्ट कशामुळे झाला? त्यानं स्वतःभोवतीच असं कोश विणला स्वतःच्याच कर्माने, की त्याच्यातनं बाहेर पडायला मार्गच ठेवला नाही राव. लक्षात, पूर्ण असं गोल 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 फिरून पॅक करून टाकला, इथपर्यंत मार्गच ठेवला नाही बाहेर पडायला. बाहेर पडायला मार्ग ठेवला पाहिजे. हे गृहस्थ जीवन त्या रेशमाच्या किड्यासारखं आपण नाही विणायचं आहे. बाहेर पडायला मार्ग ठेवला पाहिजे, दार ठेवलं पाहिजे, झोपू नका, मार्ग ठेवला पाहिजे बाहेर पडायला. आणि हा मार्ग म्हणजे सत्संग आहे. त्याचं दार जर बंद केलं आपण आपल्या आयुष्यात तर झालं कल्याण. हा मार्ग म्हणजे संतांचा संग आहे. पांडुरंग भजनात दंग असतात बघा, कसा सुंदर अभंग आहे. संतांचा हा संग लिहवी अभंग, स्वये पांडुरंग भजनात दंग. जिथं भजन चालतं भक्ती स्वतःच तिथं पांडुरंग येतात. पद्मपुराणातला श्लोक आहे. त्यामुळे संतांच्या संगतच आपल्याला कोण भेटतील? भगवंत भेटतील. भगवंत दुसरीकडे कुठेही भेटणार नाही. त्यामुळे संतांचा संग करण्यासाठी आपण सदैव लालायित असलं पाहिजे, उत्साही असलं पाहिजे. अनेक प्रकारची शास्त्रे आहेत आणि सर्वांमध्ये अनेक अशी ठरवून दिलेली विभिन्न कर्तव्य आहेत जीवात्म्याच्या उद्धारासाठी. सगळी उद्धारासाठीच आहेत आणि जी अनेक वर्षाच्या अध्ययनानंतरच समजू शकतात. बरोबर की नाही? अनेक वर्ष अध्ययन केल्यानंतर, हजारो वर्ष अध्ययन केल्यानंतरच ते समजू शकतात. म्हणून हे ऋषीवर्य सर्व धर्मशास्त्रांचे सार कृपया निवडा आणि ते सर्व जीवांच्या कल्याणार्थ स्पष्ट करा, म्हणजे अशा संदेशाने त्यांची अंतःकरणे पूर्णपणे संतुष्ट होतील. मागच्या श्लोकातला शेवटचा शब्द आहे उपद्रुता, म्हणजे त्रासलेले, आणि ह्या श्लोकाच्या शेवटच्या शब्दात त्याचं समाधान सांगितलंय. लक्षात ना, सुप्रसिद्धती असं लिंक असते प्रत्येक ह्याच्यामध्ये. तर ती लिंक आपल्याला भगवंतच प्रस्फुटित करतात.
टीका ज्यांनी ज्यांनी केली त्यांनी खूप भगवंताची भक्ती केली, आलं लक्षात ना, आणि म्हणून भगवंताने मग त्यांना ते प्रस्फुटित केलं. आता मागच्या श्लोकामध्ये काय म्हटलंय, ह्या कलियुगातील लोक काय आहेत, उपद्रता म्हणजे सदैव त्रासलेले असतील. आणि ह्या श्लोकामध्ये त्याचा मार्ग सांगितलाय सुप्रसिद्धता, की पूर्णपणे संतुष्ट होतील. कशानं? तुम्ही जे आता इथून पुढे ज्ञान सांगाल त्यानं, म्हणजे भागवतानं. आणि म्हणून सोपा सहज मार्ग सांगितलेला आहे. नित्यम भागवत सेवा आहे, बस तेवढं करा आणि जप करा, परमेश्वराच्या नामाचं स्मरण करा, कीर्तन करा, भगवंतांची सेवा करायची बुद्धी आपोआप येईल. कारण 99% सेवा आहे ती हरिनाम साधना. ती जर आपण दृढपूर्वक चांगली करत असू डेली, तर बाकीच्या सगळ्या गोष्टी काय होतील, आपोआप होतील, ॲटोमॅटिक. ऑल अदर थिंग्स त्या 1% पडतात. त्यामुळे नामसाधना आपली दृढपूर्वक केली पाहिजे. प्रभुपादांनी सांगितले कमीत कमी रोज 16 माळा जप करा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. असा एक महामंत्र इंटू 108, एक माळ इंटू 16, एवढा नामजप आपण कमीत कमी करायचा आहे. परवाच मला तुषार सावंत प्रभूजी आपले सावंतवाडीचे आमच्या गावचे विचारत होते, प्रभूजी 16 माळांच्या वरती जप करायचा असेल तर काय गुरुची आज्ञा वगैरे घ्यावी लागते का? म्हटलं का हो? नाही म्हणाले, आमच्याकडे एक प्रचारक आले होते, मी त्यांना प्रश्न केला की 16 माळांच्या वरती जप केला तर चालेल का? तर ते मला म्हणाले की तुमच्या गुरूंची आज्ञा घ्यावी लागेल. आहे का? गुरु कोण आहेत आपले? प्रभुपाद आहेत ना. म्हटलं तुमची दीक्षा आली का? नाही म्हटलं. शिक्षा गुरु आहेत? आहेत. काय सांगतात ते? प्रभुपाद काय सांगतात? आदी गुरु काय सांगतायत? 16 माळा मिनिमम. काय? 16 माळा मिनिमम. ते प्रभुपादांना एकदा त्यांच्या शिष्याने प्रश्न विचारला होता, प्रभुपाद आमच्या 16 माळा चांगल्या झाल्या, जप ध्यानपूर्वक झाला की नाही हे आम्ही कसं ओळखावं? प्रभुपाद म्हणाले, इंग्रजीमध्ये लेक्चर द्यायचे. बरोबर, व्हाय नॉट 17, व्हाय नॉट 18, व्हाय नॉट 19, व्हाय नॉट 32, व्हाय नॉट 64, व्हाय नॉट 128, व्हाय नॉट 192. हो, रसमय आहे हे सगळं. रसमालयम, आलय आहे रसाचं भांडार, ज्याच्यामध्ये गुठली पण नाही आणि छिलका पण नाही. विचार करा, असं फळ ज्याच्यामध्ये काय नाही, बीज पण नाही आहे. म्हणजे सगळ्यात फळांचा राजा आंबा म्हटलं जातं, पण आंब्याला पण काय असते, रस असतो, पण त्याच्यावरती एक साल असते जी कधी कधी कडू लागते, आणि आतमध्ये मोठी पारी असते, बाठी. पण हे भागवतम असं फळ आहे, रसमालयम आहे, की ज्याला बाहेरून कसलं आवरण पण नाही, ते रस साठवून ठेवण्यासाठी. नुसतं असं टप 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 पडतंय खाली, आणि आतमध्ये चाकताना आतमध्ये काय गुटली बिटली काय जाताना लागणार नाही, काही नाही, नुसतं रसानं भरलेलं आहे. गरज आहे काय? फक्त बस तोंडात घालायचं आणि चोखत राहायचं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. बरं, हा असा रस आहे की भौतिकतेशी याचं काय कंपॅरिझन होऊ शकत नाही. तुम्ही भौतिकतेतले खूप सुंदर आंबे तुम्हाला आणून दिले डझनभर, तुम्ही खाल आणि तो तुम्हाला आता म्हणते मला नको. पण हा असा रस आहे की आत्मा तृप्त पण होतो आणि पुढचं पान करण्यासाठी अतृप्त पण राहतो. हे तुम्हाला विरोधाभास असं वाटेल, पण हेच अचिंत्य भेदाभेद तत्व आहे. आत्मा पूर्ण तृप्त होतो, पण अजून पाहिजे अजून पाहिजे अजून पाहिजे. जसे गोवर्धन पर्वत म्हणाले, आणीवर तुम्ही किती आणा, सगळं संपलं, आजूबाजूच्या सगळ्या शेकडो गावातलं सगळं संपलं, पण भगवंतांची काही तृप्ती. तसं भक्तीमधलंच आनंदाचं रसपान असं आहे की ज्यानं कधीच माणसाची काय होत नाही, तृप्ती होते पण आणि होत पण नाही. तो वेगळ्याच प्लॅटफॉर्मवर असतो, अष्टसात्विक भावामध्ये सदैव असतो. तुम्ही विचार करा, कधीतरी आपल्या अंगामध्ये भौतिक कारणांसाठी पण प्रेमासाठी पण अष्टसात्विक भावातले काही भाव प्रकट होतात. अंगावरती शहार येणं, डोळ्यातनं अश्रू वाहणं, आनंदाश्रू, कंठ गदगद होणं, शरीरकंप होणं. पण मी बऱ्याच वेळेला विचार करतो की ही जी स्टेज येते ना, कधी कधी भगवंतांचं स्मरण करताना पण येते, कधी कधी ही स्टेज कंटिन्युअस कशी राहील? ही कंटिन्युअस राहण्यासाठी आपल्याला देह कोणता पाहिजे? आध्यात्मिक देह पाहिजे. आणि आध्यात्मिक देह त्याच वेळेला मिळणार ज्याला आपण 24/7 काय करणार? परमेश्वराची भक्ती करणार. बस, व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन. दुसरा कोणतेही व्यवसाय बुद्धी डोक्यात असता का म्हणे? काय व्यवसाय बुद्धी असली पाहिजे? एकेह कुरुनंदन. बस,
भगवान श्रीकृष्णांचंच भजन 24/7 कसं माझ्या हातातनं होईल? काय न वाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्मनामा प्रकृती स्वभावात कसं होईल? ह्याचाच विचार जीवानं करत राहिला पाहिजे. आणि त्यावेळेला हा भौतिक देहसुद्धा काय बनून जातो? आध्यात्मिक स्तरावरती आरूढ होतो. हा भौतिक देहसुद्धा. प्रपाद आपल्या आयुष्याच्या सरतेशेवटी ह्या देहातील लीला ज्यावेळेला संपायला आल्या, हा प्रपाद अस्थिपंजर झाले होते बिलकुल. म्हणजे चरणामृत जस्ट घातलं जायचं त्यांना. पण त्यावेळेला सुद्धा रात्री 12 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत जाऊन प्रपाद डिक्टाफोनवरती भागवतमचं निरूपण करत होते आपल्यासाठी. विचार करा. आणि त्यावेळेला ते त्यांचे काही शिष्यसोबत त्यांना म्हणाले की प्रभूने डोळ्यातली चमक जी होती ती तशीच तशी होती. तेव्हा म्हणत होते, बघा मी आज कशा अवस्थेमध्ये आहे, पण आपण हा देह नाही ह्याची ही सिद्धता आहे. प्रभूने स्वतःच्या उदाहरणावरून सगळं दाखवून दिलं. आपण हा देह नसून आत्मा आहोत आणि आत्मरूपामध्ये आपण भगवंताचे नित्य दास आहोत आणि सच्चिदानंद रूपी आहोत. याची प्रचिती प्रभूने आपल्या शेवटच्या दिवसात पण आपल्या शिष्यांना दिली. प्रभुपाद एकदम ब्लिसफुल असायचे, मृत्यूशय्येवर होते, ब्लिसफुल असायचे. शरीर असं उचललं जाऊ शकत नव्हतं. पण प्रभूने इच्छा काय केली? मला गोवर्धन परिक्रमा करायची. डॉक्टरने सांगितलं गोवर्धन परिक्रमा करता येणार नाही. म्हणाले नाही, खटारी गाडी आणा. बैलगाडी आणली, लावली सुशोभित करून, पण नाही झालं शक्य. ही जीवाची आस असली पाहिजे. त्यामुळे जर आपण भक्तीचा निर्झर आपल्या हृदयामध्ये जर जागृत केला तर ह्या देहाच्या किती लिमिटेशन्स येऊ दे, मग किती रोग येऊ दे, किती व्याधी. मागच्याच प्रवचनात मी सोमवारच्या हरिदास ठाकूरांचं तुम्हाला उदाहरण दिलं होतं. उठता बसता येत नव्हतं, झोपले तर उचलण्यासाठी कोणतरी लागायचं दुसरा. अशा अवस्थेत त्यांनी आपला नित्य नियम 192 माळा जप करायचा सोडला नव्हता. आणि ज्यावेळेला त्यांना वाटायला लागलं की आता मला हे इम्पॉसिबल आहे ह्या देहाद्वारे, त्याला त्यांनी भगवंतांकडे विनंती केली की मला आता हा देहत्याग करायची परमिशन द्या. आणि भगवंतांनी पण त्यांच्या मृत्यूचा पण सोहळा केला. स्वतः चैतन्य महाप्रभू म्लेच्छ शरीर मुसलमानाचं, आपल्या शास्त्रामध्ये सांगितलंय, शिखाधारी तुम्ही बरेच म्हणून सांगतो, ह्या शिखेला मुसलमान किंवा ख्रिश्चनाचा स्पर्श होता कामा नये. बरोबर आहे ना प्रभूजी? कारण का ते गोमांस खातात. तर अशा म्लेच्छाचं शरीर स्वतः भगवान चैतन्य महाप्रभूने हातात घेतलं आणि नृत्य गान करत त्याची अंत्ययात्रा काढली पुरीभर. सलूनमध्ये जाताना पण ते जरा बघून जात जावा. काही विधी निषेध आहेत ते पाळले पाहिजेत, नाही असं नाही. तर काय सांगतायत की सर्व धर्मशास्त्रांचे सार कृपया निवडा आणि ते सर्व जीवांच्या कल्याणार्थ स्पष्ट करा, म्हणजे अशा संदेशाने त्यांची अंतःकरणे पूर्णपणे संतुष्ट होतील. प्रभुपाद सांगतायत, आत्मा हा जडाहून आणि भौतिक तत्वाहून भिन्न आहे. तो स्वभावतः अप्राकृत दिव्य आहे आणि म्हणून तो आत्मा कोणत्याही भौतिक योजनाने संतुष्ट होत नाही. हेच मी आता हे प्रवचनभर सांगतोय तुम्हाला. तुम्ही स्वतःला संतुष्ट करण्यासाठी किती मोठे बिझनेस करा, किती पैसा कमवा, किती इंद्रिय भोग करा, किती कामवासना तुमच्या जागृत करून त्याची तृप्ती करायचा प्रयत्न करा, पण तुमचा आत्मा ह्या सगळ्या एंड्युअर्सनं तृप्त होणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेख न पुसली जाणारी डोक्यात घाला. तुम्ही किती इंद्रिय भोगाचे यत्न प्रयत्न करा, तुमचा आत्मा संतुष्ट होणार नाही ह्या सगळ्या एंड्युअर्सनं. सर्व धर्मशास्त्रे आणि आध्यात्मिक उपदेश हे आत्म्याच्या संतोषाकरता आहेत. मग काय? आत्म्याच्या संतोषाकरता धर्मशास्त्र आहेत. सगळे धर्मशास्त्र आणि आध्यात्मिक उपदेश जे साधू संत देतात हे कशासाठी आहेत? आत्म्याच्या परम संतोषाकरता आहेत. दुसरं कोणतंही साधन नाहीये. आत्म्याला संतुष्टी देणारं दुसरं कोणतंही साधन अस्तित्वातच नाहीये. असे अनेक प्रकारचे उपाय आहेत जे निरनिराळ्या ठिकाणी सांगितले आहेत. म्हणून शास्त्रांची संख्या असंख्य आणि अशी शास्त्र असंख्य आहेत. माझ्या इथं कपाटामध्ये एवढी शास्त्र भरून पडलेली आहेत की मी आणखीन 10 जन्म घेतले तरी ती वाचून संपणार नाहीत. लक्षात ना? या विविध धर्मग्रंथात निरनिराळ्या पद्धतीने ठराविक कर्तव्य सांगितलेली आहेत. या कलियुगातील सामान्य लोकांची पतित स्थिती लक्षात घेऊन नैमिषारण्यातील ऋषीने असे सुचविले आहे की श्रील सूत गोस्वामीने अशा सर्व धर्मग्रंथांची सर्व प्रकारची शिकवण सारग्रहित करावी.
आणि ते सुत गोस्वामींनी केलेलं आहे. भागवतम म्हणजे ह्या सगळ्या धर्मशास्त्रांचा, असंख्य गणित धर्मशास्त्रामध्ये जे भक्तिमय कर्तव्य सांगितलेली आहेत, काय म्हणतोय मी, कर्मकांडीय कर्तव्य नाहीत, इंद्रिय भोगाकरता किंवा स्वर्गात जाण्याकरता, जी भक्तिमय कर्तव्य आहेत, जी जीवाला खरा संतोष देऊ शकतात आणि जीवाचं परम कल्याण करू शकतात, मोक्ष प्रदान करू शकतात, अशा सगळ्या ज्ञानाचं सार कोणी एकत्रित केलंय, सूत गोस्वामीने एकत्रित केलंय. कारण काय आहे, काय एकत्रित करण्याची गरज पडली, कारण ह्या युगात पतित जीवांना वर्ण आणि आश्रम पद्धतीनुसार दिलेले शास्त्रातील उपदेश समजणे आणि पालन करणे अशक्य आहे. वर्ण आणि आश्रम तर कोण फॉलो करत नाहीये. आज शूद्र बॉस आहे आणि ब्राह्मण चतुर्थ श्रेणीमध्ये काम करतोय. ही अशी परिस्थिती आहे सगळ्या ऑफिसेसमधली. का? कारण शूद्रांना काय दिलंय, आरक्षण दिलंय. आणि ओपन कॅटेगरीमध्ये जे आहेत त्यांना धड शिक्षणाच्या संधी सुद्धा उपलब्ध होत नाही आहेत आज. आणि इथं 40% घेणारा माणूस सुद्धा काय बनतोय, डॉक्टर इंजिनियर बनतोय आणि मग करायचं ते करतो. ज्याला 12वीमध्ये 40-50% पडले असा माणूस डॉक्टर बनतोय आणि ज्याला 96-97% आहे त्याला ॲडमिशन मिळत नाही, कारण तो ब्राह्मण आहे किंवा ओपन कॅटेगरीचा आहे. मग आता मला सांगा बघा, ह्या कॅटेगरीनुसार जो 40-50% डॉक्टर होणार किंवा इंजिनियर होणार किंवा सिव्हिल इंजिनियर होणार किंवा अजून टेक्निशियन होणार, IITN होणार, तो काय उत्पाद माजवेल समाजामध्ये. हे आज जे आपल्याला उत्पाद दिसत आहेत ते त्याच कारणे दिसत आहेत. त्यामुळे वर्णाश्रम जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, कारण भगवंताने स्वतः त्याची काय केलेली आहे, निर्मिती केलेली आहे, पण तो गुण आणि कर्म याच्यानुसार केला पाहिजे. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशा. जन्मानं नाही, जातीयवाद इथं नाहीये. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे जे 4 वर्ण आहेत आणि आश्रम आहेत, ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम, हे जे 8 गोष्टी आहेत ह्या कशाच्या आधारे केल्या गेल्या पाहिजेत, त्या व्यक्तीच्या अंतरंगात असलेले गुण आणि त्याची कर्म यानुसार त्याला कॅटेगराईज केलं पाहिजे. आणि इथं शास्त्रामध्ये तेच सांगतात प्रभुपाद, वर्णाश्रम पद्धतीचा समाज ही उत्तम समाज रचना समजली जाते, कारण त्यामुळे आध्यात्मिक स्तरावर मनुष्याची उन्नती होते. कारण जो ब्राह्मण आहे, जो वेद पारंगत आहे, जो शास्त्रांचा सार काढून सांगू शकतो इतरांना, तो ब्राह्मण किंवा वैष्णव. त्याचं कर्तव्य आहे की प्रचुर मात्रेमध्ये आपल्यावरती जे आश्रित आहेत इतर सगळं क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांना हे प्रचुर मात्रेमध्ये ज्ञान देणं. मग हे ज्ञान कोण ग्रहण करतात, क्षत्रिय आणि वैश्य. आणि ह्या उरलेल्या 3ही वर्णांची सेवा करण्याचं कार्य कोणाला दिलेलं आहे, शूद्राला. आणि त्यानं जर ती मनोभावे सेवा केली तर आपोआप काय होते, त्याचं कल्याण होतंय. जसं की रघुबेराची कथा मी तुम्हाला सांगितली होती. शूद्र होता पण तो साधूंची सेवा करायचा, शूद्र होता, लांब कुठेतरी कोपऱ्यात बसून कथा ऐकायचा, उद्धार झाला की नाही त्याचा. नारद मुनी दासीपुत्र होते, शूद्र होते, पण ब्राह्मणांच्या आश्रमामध्ये त्यांची आई सेवा करायची. बघा, म्हणजे जे काय सांगतोय किंवा जे काय सांगितलंय शास्त्रामध्ये हे जीवाच्या परम कल्याणासाठी आवश्यक आहे. पण आज मिथ्या अहंकार प्रत्येक जीवाच्या हृदयी जागृत झालेला आहे. त्याला काय म्हटलंय, मिथ्या अहंकार. मी कामक्याची सेवा करावी. अरे तुला सेवा केल्याशिवाय मेवा भेटणारच नाही. तुला येणे केल्या प्रकारे 24 तास कोणाची ना कोणाची सेवा करायचीच आहे. मग योग्य मार्गाने कर ना. हरे कृष्णा, योग्य मार्गाने कर ना. आणि जर ह्या 4ही वर्णाने आश्रमाने योग्य मार्गाने जीवनयापन केलं तर निश्चितच त्यांचं काय होणार आहे, जीवाचं परम कल्याण होणार आहे आणि आध्यात्मिक स्तरावरती त्यांची काय होणार आहे, उन्नती होणार आहे. आणि तेच एकमेव जीवनाचं गोल आहे मनुष्य देहाचं, की आध्यात्मिक जीवनावरती काय करणं, आपण स्वतःची उन्नती करणं. इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत प्रवचना सुरुवातीला सांगितल्या तशा, ह्याचं सगळ्याचं जे तुम्हाला आज बेनिफिट्स मिळते ह्याची कर्म तुम्ही मागच्या जन्मात तुम्ही केलेले आहात. त्यामुळे त्याच्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज नाही आहे. सहज सोपं जे काय असेल ते, जसं प्रभूजी मगाशी म्हणाला तुम्हाला सिजर करायला 20 मिनिटं लागतात, बरोबर आहे. भगवंताने मला सहज सोपं संसाधन उपलब्ध करून गेले, पण त्याच्याकडे रात्रंदिवस जागावं लागतं. मागचा 6 महिना मी एकही रात्र झोपलेलो नाही आहे. त्यामुळे सहज सोपं काय नसतं. कोणी म्हणेल अरे डॉक्टर आत्ता गेले, आत्ता बाहेर आणि 25,000 रुपये कसले घेतले.
ते मागे गोष्ट एका किर्लोस्कर कंपनी इंजिनियरची सांगितली होती मी तुम्हाला, लक्षात ना, की एखादं इंजिन बंद पडतं आणि तो भरपूर सगळे यत्न करतो, इंजिन काय स्टार्ट होत नाही. शेवटी तो किर्लोस्कर कंपनीचा इंजिन येतो, वेल ट्रेंड, तो येतो, बघतो, परीक्षण करतो आणि एक हातोडे घेतो आणि एका स्क्रूवरती फटका मारतो, ठॉक 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 3 वेळा, आणि बटन मारतो, इंजिन स्टार्ट होतं. आणि तो फी झाली किती? 9,000 रुपये. 9,000 रुपये. अरे तुम्ही 9 सेकंद पण काम केलं नाही. अरे 9 सेकंद काम केलं नाही. अरे 9 सेकंद काम केलं नाही, ते काम काय 9 सेकंदात करायचं? लक्षात ना, ते कसं करायचं ह्याच्यासाठी मी माझं मागची 40 वर्ष खपवली आहेत. लक्षात ना. तुम्ही घ्या ब्लेड आणि करा सीझर, बघूया किती जण त्याच्यातनं जन्माला येतात, किती मरतात ते बघूया. सो दीज आर स्किल्स अँड स्किल्स आर पेड. त्यामुळे स्किल्स डेव्हलप केल्या पाहिजे आपण. पण सगळ्यात मोठं स्किल आहे हे भक्ती. हे स्किल डेव्हलप करण्यासाठी हा देह आहे. आणि तो जर तुम्ही त्याच्यासाठी वापरला नाही तर प्रकृती टप धरून बसलेलीच आहे. काय? चला पुनरुत्पादन. त्याच्यासाठी हा देह पोषण करा, त्याच्यासाठी ह्या देहाचे सगळे चोचले पुरवा आणि त्याच्यासाठी हा देह खर्ची घाला आणि परत तुम्ही इतरांना जन्माला घाला आणि तुम्ही दुसरा जन्म घ्या. दुसरं काही साध्य होणार नाही. अनादि अगणित काळापासून दुःख क्लेश भोगत राहा. ह्या दुःख क्लेशातनं सुटका पाहिजे असेल तर ह्या मायादेवीच्या चक्रातनं आपल्याला बाहेर पडायचं आहे. मायादेवी चक्रातनं बाहेर पडण्यासाठीच एकमेव मार्ग आहे तो म्हणजे या कलियुगामुळे या पद्धतीचे नियम व विधाने पाळणे शक्य नाही. तर जेवढी शक्य आहे तेवढी विधानं आम्ही तुम्हाला सांगतोय काय, येऊन आमच्याकडे राहा. रूपात सांगितलं का 25 वर्ष माझ्याकडे राहा इस्कॉनच्या मंदिरात. नाही, जबरदस्ती केलेली नाही कोणावरती. आता तुम्हाला 50 वर्ष झाली, चला बस झालं, बाहेर पडा घर संसारात, सांगितलंय का? नाही सांगितलंय. 75 वर्ष झाली, आता संन्यासच घेतला पाहिजे, सांगितलंय का बरोबर? नाही सांगितलंय. जिथं आहात तिथं राहा आणि भक्ती भजन करा. काहीतरी चैतन्यामध्ये एक श्लोक आहे, ठाको वने ठाको गुरे ठाको, बोला. हां, वने ठाको गुरे ठाको, सदा हरी बोले ठाको. हां, तुम्ही वनामध्ये आश्रमामध्ये असा किंवा गृहामध्ये असा, काय कर्तव्य आहे? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. त्यामुळे कौटुंबिक संबंधांचे मायापाश आपण काय केले पाहिजे? थोडेसे कट केले पाहिजेत. त्याच वेळा शक्य आहे. सारे वातावरण हे विरोधाने भरलेले आहे आणि हा विचार करून मनुष्याला समजून येते की या युगामध्ये सामान्य मनुष्यांचा आध्यात्मिक उद्धार होणे फार कठीण आहे आणि म्हणून आपल्याला खूप कष्ट करणं गरजेचं आहे. म्हणून मी तळमळी सांगतो, तुम्ही स्वतःचं तोपर्यंत आचरण करणार नाही टू द पॉइंट, तोपर्यंत इतरांचा उद्धार कसा करणार तुम्ही? म्हणून मी मागच्या तुम्हाला सांगितलं की जिथं आहात तिथं काय करा, प्रचार चालू करा. खूप आहे करण्यासारखं, आळशी म्हणून नाही चालणार आपल्याला. खूप आपल्याकडे आहे करण्यासारखं लोकांच्या उद्धारासाठी. आणि हीच तळमळ आपल्या हृदयात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपली पण साधना होणार नाही धड. लक्षात ना. चैतन्य महाप्रभू पण तेच सांगितलं ना, भारत भूमी ते हैला जन्म, जन्म सार्थक करी कर परोपकार. पहिला आपला जन्म आधी सार्थक करा आणि मग काय करा, इतरांना हे उपदेश देत सुटा, स्वतःच्या आचरणानं त्यांना शिकवा. कारण हेच परमविधी आहे या मनुष्य देहामध्ये करण्यासारखं. त्यामुळे या बाबतीत ऋषींनी श्री सुत गोस्वामींना जे कारण सांगितले आहे त्याचे स्पष्टीकरण पुढील श्लोकात येईल, ते आपण पुढच्या सत्रामध्ये अभ्यासू. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की, श्री राधा श्याम सुंदर भगवान की, निताय गौर प्रेमानंदे, जगत गुरु श्रील प्रभुपाद की जय हो.